या केसमध्ये सत्ताधाऱ्यांचा प्रचंड हस्तक्षेप होणार. कदाचित चौकशी सुरू आहे, चौकशी सुरू आहे, चौकशी सुरू आहे असं सांगून अनेक वर्ष ही चौकशी सुरू राहणार, सुरू ठेवण्यात येणार आणि खरातला कारागृहातच सडवणार. कुठेतरी असीम सरोदे प्रशासनाला धारेवर धरतात म्हणून देवेंद्र फडणवीस आणि तुमच्यात दुरावा निर्माण झाला का? आम्हाला एक संधी तर द्या तुमची स्तुती करण्याची. तुम्ही संधीच देत नाही आणि मग म्हणता चांगलं म्हणा. वाईट करून चांगलं कसं काय म्हणणार? आम्ही काही विकलेले थोडी आहोत. तर स्मार्ट सिटी नाही, तुम्ही स्मार्ट सिटीच्या योजनेच्या नावाखाली पैसा खाल्लेला आहे. मुख्यमंत्री विधानसभेत म्हणाले की ज्यांनी व्हिडिओ फॉरवर्ड केलेले आहे, जे व्हिडिओ फॉरवर्ड करत आहेत त्याच्यावर कमेंट्स करत आहेत, त्या लोकांवर आम्ही गुन्हे नोंदवणं सुरू केलेलं आहे. तर हा तर एकदमच उरफाटा न्याय झाला. म्हणजे मग आम्हाला मग शंका आली समजा, किंवा तुम्ही खरंच वकिलीचं शिक्षण घेतलेलं आहे का? श्रद्धा, भक्ती आणि विश्वास यांची गल्लत झाली की अशोक खरात सारखे बंधू पाखंडी जन्म घेतात. सध्या राज्यभरामध्ये अशोक खरात प्रकरण विशेष चर्चेत आहे. या प्रकरणामध्ये नवनवीन खुलासे होत आहेत. म्हणजे 100 कोटी रुपयांपेक्षा अधिकची माया जमवण्यासवर किंवा 15हून अधिक गुन्हे या अशोक खरातवर दाखल होणे असेल किंवा अनेकच. या प्रकरणामध्ये महिला आयोगाच्या तत्कालीन अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर देखील टीका झाली होती. आता याच प्रकरणामध्ये तपास यंत्रणा म्हणजे SIT समोर नवीन पेच निर्माण झाला आहे. या प्रकरणामध्ये विशेष सरकारी वकील म्हणून अजय मिसार यांची नियुक्ती झाली होती, परंतु त्यांनी हे प्रकरण किंवा ही केस न्यायालयामध्ये लढवण्यास नकार दिलेला आहे. या संपूर्ण घटनाक्रमानंतर माझ्यासोबत मानवाधिकार कार्यकर्ते आणि ॲडव्होकेट असीम सरोदे सर आहेत. त्यांची पाठीमागील 2 दिवसापूर्वी समाज माध्यमांवर X किंवा Facebookवर केलेली पोस्ट असेल ती विशेष चर्चेत होती. त्यांनी या पोस्टमध्ये जर मुख्यमंत्री किंवा शासन नियुक्ती करण्यास तयार असेल तर मी या प्रकरणामध्ये विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहण्यास तयार असण्याचा त्यांनी दावा केला आहे. माझ्यासोबत बोलण्यासाठी ॲडव्होकेट असीम सरोदे सर आहेत. सर, तुम्ही तयारी दर्शवली आहे, पण दुसऱ्या बाजूला असं देखील बोललं जाते की असीम सरोदे सर यांच्याकडं शासन ही केस सोपवणार नाही आहे आणि अजय मिसार सरांनी हे प्रकरण न लढवण्याचा निर्णय घेण्यामागे काय कारण असू शकतं? अजय मिसार यांच्यावर अनेक केसेसचा भार न्यायालयाने टाकलेला आहे. महाराष्ट्रातल्या अगदी कानाकोपऱ्यातल्या जिल्ह्यातल्या केसेससुद्धा त्यांच्याकडे आहेत. त्यामुळे त्यांना व्यस्ततेमुळे ती केस चालवता येणार नाही असं त्यांचं मत असेल तर ते समजून घ्यायला पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की औरंगाबाद खंडपीठाने उच्च न्यायालयाचा निर्णय दिला होता की साधारणतः जिथे गुन्हा झाला असेल, घटना घडली असेल, जिथे केस सुरू असेल त्या ठिकाणचा स्थानिक वकील हा विशेष सरकारी वकील म्हणून नेमला पाहिजे, म्हणजे अशा प्रकरणांमध्ये वेगवान पद्धतीने कामकाज होईल. आता माझी नियुक्ती झालीच पाहिजे असं माझं काही म्हणणं नाही, परंतु हा समाजाच्या विरोधी केलेला अत्यंत षडयंत्री स्वरूपाचा गुन्हा आहे. मी अनेक वर्षांपासून अंधश्रद्धा निर्मूलनासाठी काम करतो आणि त्यामुळे मला असं वाटतं की ही केस मी चालवावी. कोणाची नेमणूक करायची हे अधिकार संपूर्णतः सरकारचे आहेत, परंतु त्यांनी नेमणूक करताना काहीतरी विचार करावा आणि तशा दृष्टीने एखाद्या चांगल्या वकिलाला नेमावं. माझीच नेमणूक झाली पाहिजे असं काही आवश्यक नाही. महाराष्ट्रात अनेक चांगले वकील आहेत, त्यांच्यापैकी कोणाची नेमणूक ते करू शकतात. पण दुसरा सांगण्याचा उद्देश आहे की विशेष सरकारी वकील नियुक्ती करण्याच्या पद्धतीचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे. एकच माणूस आपण जो डोक्यावर घेऊन बसवून ठेवला की विशेष सरकारी वकील म्हणजे हेच, असं काही आवश्यक नाही आहे. अनेक जणं तशा प्रकारचं विशेष काम करू शकतात. आता विशेष कोण असतात? ज्यांना विशेष संवेदनशीलता असते. कायदा माहीत असतो, तो अनेकांना माहीत असतो. कायदा पुस्तकात वाचून अनेक जणं माहिती करून घेऊ शकतात. मुख्य विशेषता कशात आहे? त्या कायद्याचा अन्वयार्थ काढण्याची तुमच्यामध्ये कॅपॅसिटी किती आहे, त्याच्यामध्ये विशेषता आहे. मग तसं कोणीतरी विशेष नेमलं पाहिजे. विशेषता कशामध्ये आहे की याच्यात जे बहुआयामी स्वरूपाचा गुन्हा झालेला आहे की लैंगिक उत्तेजनावर्धक अशा प्रकारचे द्रव्य देण्यात आले, कोणत्यातरी मधाची विक्री करण्यात आली, ज्याची किंमत आता चर्चेत जी आहे ती 9 लाख रुपये ते 9 कोटी रुपये असं लोक सांगत आहेत. हे मध कुठून आणलं होतं? आंतरराष्ट्रीय स्वरूपाची काही टोळी आहे का अशा प्रकारचं उत्तेजक मध देणारी? असे अनेक पैलू आहेत. बेनामी संपत्ती याच्यामध्ये आहे. मुंबई, पुणे, नाशिक आणि अनेक ठिकाणी संपत्ती जमवण्यात आलेली आहे. अनेक राजकीय लोक आहेत, महत्त्वाच्या पदावरचे राजकीय ताकदवान लोक याच्यामध्ये आहेत. सगळ्या पक्षांचे राजकीय लोक याच्यात आहेत. अशा वेळेस कोणत्याही दबावाखाली काम न करण्याची पात्रता आणि क्षमता असलेल्या व्यक्तींनी ही केस चालवली पाहिजे. जे जे दोषी असेल त्यांना शिक्षा होणार अशी भूमिका असलेल्या
कायदेनिष्ठ व्यक्तीने ही केस चालवली पाहिजे असं माझं मत आहे. कुठेतरी महाराष्ट्र शासनाला किंवा महाराष्ट्रामध्ये अशा लोकांची, अशा वकिलांची कमी आहे का असं वाटतं? वकिलांची कमी नाही, त्यांना संधी मिळालेली नाही आणि त्यांना संधी मिळू देण्यात आली नाही. त्यामुळे ते अत्यंत चुकीचं आहे. लीगल लीडरशिप तयार करण्यासाठी आम्ही अनेक वर्षांपासून काम करतो, की नवीन असेल तरी पण त्यांच्या नवीनतेचा उपयोग करता आला पाहिजे आणि जे नवीन आहेत त्यांनासुद्धा असं वाटलं पाहिजे, की आपल्याला काहीतरी शिकायचं आहे. काय होते, की नवीन वकील जे होतात त्यांना पैशांच्या मागे लागलेलं आपण पाहतो बरेचदा. त्यांच्या घरचे दबाव असतील, काहीतरी असेल. मग कॉर्पोरेट लॉयर कल्चर एक आलेलं आहे. त्याच्यामध्ये इतके पैसे मिळतात, तितके पैसे मिळतात. त्याच्यामध्ये वकिली प्रत्यक्ष कोर्टात करण्याची जी आहे ती पद्धत मागे पडत चालली आहे. मग अशा वेळेस चांगल्या वकिलांना आपण शोधून त्यांना प्रशिक्षित करणं, संवेदनशीलता त्यांच्यातली वाढवणं, कायदेशीरता, कायदेशीर जबाबदारी, कायद्याचे अन्वयार्थ काढण्याची क्षमता या सगळ्या दृष्टीने सक्षम करणं, ही प्रक्रिया कोण करणार आहे? आम्ही आमच्या परीने करू शकतो, त्याला मर्यादा आहेत. पण सरकारने ही प्रक्रिया करायला पाहिजे. विधी आणि न्याय विभागाने ही प्रक्रिया करायला पाहिजे. त्यानंतर जे ॲडव्होकेट्सच्या वेल्फेअरसाठी काम करतात असं म्हणतात, त्यांनी करायला पाहिजे, की लीडरशिप जोपर्यंत तयार होत नाही, की अनेक जण तयार असले पाहिजे, जे विशेष सरकारी वकील म्हणून काम करू शकतात. अनेक जण तयार असले पाहिजे, जे अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी पटकन त्यांची नावं आपल्या समोर आली पाहिजे. तशी नावं समोर येत नाही, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. या पोस्टमध्ये तुम्ही ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांच्यावर देखील उपरोधिक टीका केली आहे, की ते दिल्लीत जाऊन बसतात आणि कायद्याचं आणि फायद्याचं पण ते पाहतात. तर काय म्हणजे नाही, माझी कोणावर व्यक्तिगत टीका नाही, माझी प्रवृत्तीबद्दलची टीका आहे. कायद्याचा वापर करत असताना अनेक प्रकरणांमध्ये आपण काही लोकांना पाहिलेलं आहे, की जे सरकारी सांगण्यानुसार, सरकारच्या सांगण्यानुसार, नेत्यांच्या सांगण्यानुसार कोणत्या गुन्ह्यामध्ये शिक्षा झाली पाहिजे, कोणत्या कलमांना आपण डायल्यूट केलं पाहिजे, असं ठरवतात. म्हणून मी कायद्याचं आणि फायद्याचं असं लिहिलं. त्याच्यामध्ये कोणालाही उद्देशून मी ते लिहिलं नाही. पण तशा प्रवृत्ती वाढणं, तशा प्रवृत्ती प्रस्थापित होणं आणि तशाच प्रवृत्ती हुशार आहे असा समज पसरणं, हे कायद्याच्या क्षेत्रासाठी घातक आहे. या अशोक खरात प्रकरणानंतर कुठेतरी 2013 सालचा जो अंधश्रद्धा तुम्ही म्हणाले, की अंधश्रद्धा निर्मूलन विषयामध्ये मी काम करतो. त्या कायद्याची कुठेतरी अंमलबजावणी करण्यात महाराष्ट्र शासन कमी पडतंय असं काही? महाराष्ट्र शासनाला हा कायदा करायचाच नव्हता. ते डॉक्टर नरेंद्र दाभोळकर मागे लागले. अनेकदा त्यांनी मंत्रालयात जाऊन अपमान सहन केले. बसवून ठेवण्यात आलं त्यांना अनेकदा आणि त्याच्यानंतर हा कायदा अस्तित्वात आलेला आहे. 2013 मध्ये हा कायदा अस्तित्वात आला तेव्हा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण होते. पृथ्वीराज चव्हाण हे अत्यंत वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले, स्वतः सायन्सचं शिक्षण घेतलेले, परदेशातून सुद्धा शिक्षण घेतलेले असे जाणते नेते आहेत. ज्यांना विज्ञानाबद्दलची कदर आहे, वैज्ञानिक संशोधनाबद्दलचा आदर आहे आणि त्यामुळे त्यांच्या कार्यकाळात हा कायदा पास झालेला आहे. ते नसते कदाचित पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री आणि दुसरे कोणी असते, तर हा कायदा पास झाला नसता. पण आता हा कायदा पास झाला, त्याच्यानंतर गुन्हे नोंदवणं सुरू झालं. मग आता गुन्हे नोंदवल्यावर त्याची प्रक्रिया काय असते, की साधारणतः कायद्याच्या अंमलबजावणीसाठी नियम असतात. त्या नियमांमध्ये काय असते, की केस दाखल झाली, तर पोलिसांनी कार्यपद्धती काय अवलंबायची त्याबद्दलची थेट माहिती किंवा प्रक्रिया दिलेली असते. त्यानंतर दुसरा भाग असतो, की न्यायालयामध्ये ती केस आल्यावर न्यायालयाने कोणत्या पद्धतीने केस चालवायची याच्याबद्दलचे सुद्धा विशेष नियम करावे लागतात. तेव्हा त्या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होते. आता हा कायदा नुसता तयार झाला, परंतु या संदर्भातले नियम तयार झालेले नाही. कोणतेही रूल्स तयार झालेले नाही. अनेकदा मागणी करण्यात आली, पण रूल्सच फ्रेम केलेले नाही. त्यामुळे मग पोलिसांचं प्रशिक्षण घेणं, त्यांच्यामध्ये संवेदनशीलता वाढवणं, त्यांनी कायद्याची अंमलबजावणी करताना कोणती भाषा वापरायची, म्हणजे जादूटोणा, श्रद्धा, अंधश्रद्धा या सगळ्या संदर्भात काही पोलिसांना असं वाटू शकते गुन्हा नोंदवताना, की आता माझ्या श्रद्धा आहे, मग मीच गुन्हेगार आहे का? मग तो माणूस काय करणार, की तो श्रद्धा म्हणून त्याच्याकडे बघणार, पण ती प्रत्यक्षात अंधश्रद्धा असणार. तर अंधश्रद्धा आयडेंटिफाय करता आली पाहिजे, ती शब्दात मांडता आली पाहिजे. जो तक्रार देणारा व्यक्ती आहे त्याची तक्रार व्यवस्थित समजून घेऊन ती नमूद करताना तशी शब्दरचना आरोपपत्रात आली पाहिजे, तर तो गुन्हा चांगल्या पद्धतीने चालेल. हे सगळं होताना दिसत नाही. त्यामुळे कायद्याची अंमलबजावणी ही अडखळत सुरू आहे इतक्या वर्षापासून
आता तरी सरकारने त्या कायद्याच्या संदर्भातले नियम करावे अशी आमची मागणी आहे. या अशोक खरात प्रकरणामध्ये आता अंजली दमन यांनी आरोप केले आहेत की एकनाथ शिंदेंनी तब्बल 17 वेळा, म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी 17 वेळा त्या अशोक खरात सोबत बोलणं केले फोन कॉल्सच्या आधारे. किंवा दीपक केसरकर देखील म्हणाले की मी एकटा त्यांच्याकडे भेटीला गेलो नव्हतो, तर माझ्याबरोबर 39 आमदार देखील होते. या संपूर्ण प्रकरणामध्ये कुठेतरी विशेष सरकारी वकील जे असतील किंवा न्यायपालिकेवर, न्याय यंत्रणेवर, तपास यंत्रणेवर कुठेतरी सत्ताधाऱ्यांचं हस्तक्षेप होऊ शकतो का किंवा काय? या केसमध्ये सत्ताधाऱ्यांचा प्रचंड हस्तक्षेप होणार. कदाचित चौकशी सुरू आहे, चौकशी सुरू आहे, चौकशी सुरू आहे असं सांगून अनेक वर्ष ही चौकशी सुरू राहणार, सुरू ठेवण्यात येणार आणि खरातला कारागृहातच सडवणार. परंतु मुख्य अनेक आरोपी जे आहेत, सह आरोपी जे होऊ शकतात असे आहेत, त्यांना या केसमध्ये इन्व्हॉल्वच होऊ देण्यात येणार नाही अशा प्रकारची काळजी घेण्याची जबाबदारी जबरदस्तीने पोलिसांवर टाकण्यात येऊ शकते. आणि त्यामुळे मग केस तयार झाली पण एखाद्या वेळेस चार्जशीट दाखल झाली तरीसुद्धा मग वकिलांवर ते दबाव आणले जाऊ शकतात आणि म्हणून मग आपल्याला मदत करणारे वकील नेमणं याच्याकडे सरकारचा कल राहू शकतो असं आपल्याला या प्रकरणामध्ये जे मोठे मोठे लोक इन्व्हॉल्व आहेत त्याच्यावरून दिसते. एकंदरीतच ॲडव्होकेट असीम सरोदे हे नेहमीच सरकारच्या विरोधात भूमिका घेतात असा आरोप तुमच्यावर होतो. म्हणजे हल्लीच अलीकडे तुम्ही एक काल परवा पुण्यात पाऊस झाला तर ते देखील तुम्ही ट्विट किंवा एक्स पोस्ट केले की 15 मिनिटात स्मार्ट सिटी पुण्याची ही अवस्था झालेली आहे. तर यामध्ये कमळ खिलवा तर कुठेतरी एक भारतीय जनता पार्टीच्या विरोधात भूमिका घेतल्यामुळे तर तुमच्यावर असे आरोप वगैरे काही होत आहेत. आरोप करणाऱ्यांनी काही पण आरोप करावे, आपण लोकशाहीसाठी बोलत राहणार. म्हणजे स्मार्ट सिटीचं मग कशाला गाजावाजा केला, केव्हापासून झाला तुम्ही सांगा. स्मार्ट सिटी कोणी काढली? स्मार्ट सिटी नरेंद्र मोदींनी विषय काढला ना, मग त्यांच्याबद्दल बोलणार नाही का? त्यांनी घरी बसावं, नाही तर त्यांना जर वाईट वाटत असेल किंवा स्मार्ट सिटीची योजना जाहीर करायची, त्याच्यामध्ये आमचा सगळ्यांचा, सगळ्या पक्षाच्या लोकांचा पैसा, नागरिकांचा म्हणून पैसा लावायचा आणि स्मार्ट सिटी म्हणून असं काहीच नाही आहे. म्हणजे ते थोतांडच आहे. मग ते सांगायचं नाही. मग ते सांगितलं तर यांच्या विरुद्ध त्यांच्या असं कसं? तुम्ही प्रशासन चुकीचं करताय, तर आमची बोलण्याचा अधिकार आहे आमचा. तुम्ही चांगलं प्रशासन करा, नाहीतर मग घरी बसा, मग आम्ही तुमच्याबद्दल बोलणार नाही. हा मुद्दा आहे त्याच्यामध्ये. म्हणून मग ह्याच्यात राजकारणाचा विषय नाही. पण लोकांपर्यंत 2 ओळीत ते पोचलं पाहिजे, की 15 मिनिटाच्या पावसाने स्मार्ट सिटी पाण्याने भरून गेलेली आहे आणि आता या पाण्याच्या चिखलामध्ये कमळ लावा. मग लावलं ना कमळ लोकांनी, मतदान तुम्ही केलं ना. म्हणजे इथे आता या पुण्या भागामध्ये, काही भागामध्ये दिसलं कमळ की मारा शिक्का, असंच बिनडोकपणा सुरू आहे की नाही. मग विचार करून मतदान तुम्ही करत नाही आणि मग अशा वेळेस जेव्हा चिखल होतो, जेव्हा एक काय म्हणतो आपण मानवनिर्मित अशा प्रकारची हानी झालेली आपण पाहतो. हं. आणि मानवी हस्तक्षेपातून जंगल नष्ट केलं जाते, तिथे सुद्धा प्रश्न तयार केले जातात. मानवी हस्तक्षेपातून ते कांदळवन म्हणजे मॅनग्रोव्हज कापले जातात समुद्रातले, तिथे सुद्धा हस्तक्षेप केला जातो. सगळे रस्ते बांधायच्या नावाखाली शेतजमिनी उद्ध्वस्त केल्या जातात, तिथे सुद्धा हस्तक्षेप केला जातो. मग राजकीय लोकं नुसतेच कमिशनसाठी काम करतात का, असा प्रश्न जर विचारला तर तो आत्ताचा प्रश्न नाही आहे. तो आम्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेस सरकार असताना सुद्धा विचारत होतो. मी आता आपल्या चॅनलसमोर हे मुद्दाम सांगतो, की देवेंद्र फडणवीस आणि मी स्वतः अनेक चॅनलवर एकत्र बसलेलो आहे आणि तेव्हा ते नुसते साधे आमदार होते आणि त्यावेळेस त्यांना ते फार स्तुती करायचे आमची, किंवा तुम्ही काय सुंदर भूमिका मांडली, या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोडू नका. तेव्हा पण आम्ही प्रशासनाबद्दल बोलत होतो, आम्ही त्या पक्षाबद्दल बोलत नव्हतो. आता सुद्धा आम्ही प्रशासनाबद्दल बोलतो. मग तेव्हा तुम्हाला फार आनंद होत होता, की तुम्ही असं कडक बोलले, असं झापून काढा त्यांना. आमचं म्हणणं आहे की आम्ही प्रशासनाबद्दल बोलत होतो आणि ते आत्ता सुद्धा बोलतो. तुम्हाला तेव्हा आनंद होत होता कारण तुम्ही सरकारमध्ये नव्हते. आता तुम्हाला वाईट वाटते कारण तुम्ही सरकारमध्ये आहे. तर भाजपचे जे काही भक्त असतील, अंधभक्त असतील, अंध मतदार असतील, सुशिक्षित असले तरीसुद्धा शिक्षणाच्या दारांना कुलूप लावून मतदानासाठी जाणारे असतील, त्या सगळ्यांना मला हे सांगायचं आहे की आपण प्रशासनाबद्दल बोललं पाहिजे. कोणतंही सरकार निवडून आल्यावर, ते काही भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे का? ते सगळ्या लोकांचं सरकार आहे. ते आमचं सरकार आहे. मुख्यमंत्री आमचे आहेत, पंतप्रधान आमचे आहेत भारताचे. आम्ही त्यांना कामं सांगणार, आम्ही त्यांचं चुकलं तर सांगणार. त्याच्यामध्ये यांच्या विरुद्ध आणि त्यांच्या विरुद्धचा प्रश्न काय? पाणी साठलं नाही का, हे वास्तव तुम्ही सांगा. पाणी साठलं नाही का? 15 मिनिटच पाऊस आला आणि पुण्यात पाणी साठलं नाही का? मग पाणी साठलं असेल तर स्मार्ट सिटी नाही. तुम्ही स्मार्ट सिटीच्या योजनेच्या नावाखाली पैसा खाल्लेला आहे. तुम्ही चुकीचं नियोजन आणि चुकीचं धोरण वापरून पुण्यामध्ये जे बांधकामं केलेले आहेत, म्हणजे आता तुम्ही सांगा 10-12 वर्षापासून झाडाचे, मोठ्या मोठ्या झाडांचे बुंदे बांधून टाकले सिमेंटने. आम्ही सांगत होतो सिमेंटचे रस्ते करू नका.
तर त्याच्यात पैसा भरपूर मिळतो म्हणून सिमेंटचे रस्ते बांधून टाकले. गटार व्यवस्थापन तुम्ही ठेवलं नाही. आम्ही सातत्याने सांगत होतो, ड्रेनेज मॅप कुठे आहे शहराचा? ड्रेनेज तयार करा, सगळीकडून पाणी जाण्यासाठी, निचरा होण्यासाठीच्या व्यवस्था करा. त्या व्यवस्था तुम्ही करत नाही आणि आता म्हणता की भाजपच्या विरुद्ध बोलता. आम्ही कोणत्या पक्षाविरुद्ध नाही आहे. आम्ही नेहमी विरोधी पक्षात असलेले लोक आहोत, जे समाजासाठी बोलणार, लोकांसाठी काम करणार आणि कायद्याची चौकट कोणी ओलांडली तर आम्ही ते समाजापुढे आणणार की हे बेकायदेशीर वागत आहेत. नाही, पण कुठेतरी पाठीमागील आत्ता पालिकेचं इलेक्शन झाल्यानंतर भाजपा पुण्यात सत्तेत आली. तत्पूर्वी पण होती, पण कुठेतरी प्रशासक राज याच्यामध्ये कारणीभूत आहे असं वाटतं. नाही, चुकीचं प्रशासन आहे. शहर नियोजनाबद्दल काहीही नॉलेज नसलेले आणि कमिशन घेण्यामध्ये पुढाकार घेण्यात माहीर असलेले लोक, ते जेव्हा वेगवेगळ्या योजना आणतात तेव्हा त्या योजनांमध्ये पैसा खाण्याची योजना ही त्यांची सगळ्यात मोठा हिडन अजेंडा असतो आणि म्हणून मग नियोजन चुकते. म्हणजे सिमेंटचे रस्ते बांधू नका, ही काही इथलीच मागणी आहे का? संपूर्ण भारतात लोक म्हणतात सिमेंटचे रस्ते बांधू नका. पण नितीन गडकरी आले की सुसाटपणे रस्तेच बांधतात. रस्त्यांचा विकास म्हणजेच विकास आहे असं म्हणतात. असं नाही आहे ना ते. केवळ रस्ते नाही, ते रस्ते तुम्हाला कुठे घेऊन जातात आणि त्या रस्त्यांवरून तुम्ही कसं जाता. भ्रष्टाचाराचे मार्ग तुम्ही तयार करताय का नवीन नवीन? म्हणजे आता शक्तिपीठ मार्ग आहे. शक्तिपीठ मार्गाची गरजच नाही लोकांना. तुम्ही सगळ्यांच्या शेती त्या शक्तिपीठ मार्गाखाली घेताय. कोकणामधला तो कोकण पट्टा किती जमीन आहे सांगा बरं. एका बाजूला समुद्र आहे, एका बाजूला जमीन आहे आणि तो मोठा हायवे तिथून गेलेला आहे गोव्याकडे. तर पुन्हा तिथून शक्तिपीठ मार्ग नेणार म्हणतात. म्हणजे तुम्ही कशासाठी हे सगळं करता? किती जमीन तुम्ही शिल्लक ठेवणार आहे शेतीसाठी? या सगळ्या प्रश्नांची मांडणी न करता, काहीच मागणी न करता चूप आणि शांत राहायचं. म्हणजे मग आपण चांगले आणि जर प्रश्न विचारले तर आपण वाईट. मग तसं असेल तर आम्ही वाईट आहे. आपण पुन्हा एकदा अशोक खरात प्रकरणाकडे येऊ. अशोक खरात प्रकरणासंबंधी त्या पीडितेसोबत काही बोलणं झालंय का? किंवा अजून कोणी पीडिता वगैरे असतील किंवा अशा लोकांसोबत, वकिलांसोबत काही बोलणं वगैरे झालंय का? नाही, पीडित कोणत्याही व्यक्तीसोबत बोलणं झालं नाही. परंतु महाराष्ट्रामध्ये जे संवेदनशील वकील आहेत, त्याच्यामध्ये नाशिक, मालेगाव, लासलगाव, जळगाव, नंतर ठाणे जिल्ह्यातला काही भाग आणि पुणे इथले जे व्हिक्टीम आहेत, तिथल्या लोकांशी काही जणं बोलत आहेत. काही वकील प्रत्यक्ष त्यांच्याशी संपर्कात आहेत आणि त्यांचं जेव्हा त्यांची मानसिक तयारी होईल, ताकद त्यांची वाढेल किंवा त्यांना आम्हाला मांडायची आमची बाजू, असं जेव्हा त्यांचा परिवार ठरवेल, तेव्हा आपण त्यांच्यातर्फे व्हिक्टीमतर्फे बाजू मांडू शकतो. कारण की हे साधं प्रकरण नाही. याच्यामध्ये अनेक महिला इन्व्हॉल्व आहेत. इन्व्हॉल्व आहेत म्हणजे व्हिक्टीम आहेत त्या. अत्याचारग्रस्त आहेत आणि अत्याचारग्रस्त व्यक्तींनी माझीसुद्धा बाजू मांडा, असं म्हणण्यासाठी खूप मोठी हिंमत लागते. त्या स्त्रियांना परिवाराचा सपोर्ट लागतो. तो कुटुंबाचा आधार मिळाल्याशिवाय त्या स्त्रिया मजबुतीने समोर येणार नाहीत. त्यामुळे एकदा त्यांची मानसिक तयारी झाली तर त्या येतील पुढे आणि तेव्हा आम्ही त्यांची बाजू नक्की मांडू. आता या संपूर्ण प्रकरणामध्ये बरेच राजकीय हात देखील अडकलेले आहेत. या प्रकरणामध्ये राजकीय हस्तक्षेप होण्याचे चान्सेस देखील आहेत. हे संपूर्ण प्रकरण जर तुमच्याकडे आलं किंवा एखाद्या पीडितेने जर मागणी केली शासनाकडे की आसिम सरोदे यांच्याकडे प्रकरण द्या, तर आसिम सरोदे यांची तयारी आहे का? आहे ना, माझी तयारी आहे म्हणूनच मी ते लिहिलं आणि कोणतंही माझं मत नक्की झाल्याशिवाय मी लिहत नाही. मला असं वाटते की याच्यामध्ये व्हिक्टीम स्त्रियांना खूप जणांनी, अनेक वकिलांनी मदत करायला पाहिजे. ज्या चवीने लोकं ते व्हिडिओ बघत आहेत, ते व्हिडिओ सर्क्युलेट होत आहेत, ते सुद्धा अत्यंत घातक आहे. म्हणजे मुख्यमंत्री विधानसभेत म्हणाले की ज्यांनी व्हिडिओ फॉरवर्ड केलेले आहे, जे व्हिडिओ फॉरवर्ड करत आहेत, त्याच्यावर कमेंट्स करत आहेत, त्या लोकांवर आम्ही गुन्हे नोंदवणं सुरू केलेलं आहे. तर हा तर एकदमच उरफाटा न्याय झाला. म्हणजे मग आम्हाला मग शंका आली समजा, किंवा तुम्ही खरंच वकिलीचं शिक्षण घेतलेलं आहे का? असं कोणी प्रश्न विचारला तर? म्हणजे त्यांनी अशा कशा प्रकारे कारवाई ते करू शकतात? म्हणजे तुम्ही सरकार आहे, तुम्ही संबंधित ती कोणती Google कंपनी असेल, Facebook असेल, तुमचे पंतप्रधान जे आहेत त्यांना भेटतात ना आपले पंतप्रधान, गळ्यात गळे घालून भेटतात त्यांना. मग ते झुकरबर्ग असेल, कोणी असेल. मग तशा सगळ्यांना तुम्ही पत्र लिहा ना गव्हर्नमेंटतर्फे, की हे व्हिडिओ समाज माध्यमांवरून डिलीट झाले पाहिजे. हे काढून टाकले पाहिजे. अशी मागणी पाहिजे मुख्यमंत्र्यांची. म्हणजे चोराला सोडायचं आणि दुसऱ्यांनाच फाशीवर लटकवायचं. ही दाखवा-दाखवी जी आहे ना, किंवा आम्ही फार संवेदनशील आणि काहीतरी करतोय, ती आम्ही ओळखतो म्हणून त्यांना राग येतो. त्यामुळे माझं म्हणणं आहे, की त्यांनी हे थातूर-मातूर जे प्रयोग आहे, ते जादूचे प्रयोग आम्हाला न दाखवता, कायद्याचे प्रयोग दाखवा. कायद्याचा उपयोग दाखवा.
तेव्हा आम्ही तुमचीसुद्धा तारीफ करू. आम्हाला एक संधी तर द्या तुमची स्तुती करण्याची. तुम्ही संधीच देत नाही आणि मग म्हणता चांगलं म्हणा. वाईट करून चांगलं कसं काय म्हणणार? आम्ही काही विकलेले थोडी आहोत. कुठेतरी असीम सरोदे प्रशासनाला धारेवर धरतात म्हणून देवेंद्र फडणवीस आणि तुमच्यात दुरावा निर्माण झाला आहे. हे झाला असेल तर हे बघा दुरावा हा नष्ट करता येतो. त्यासाठी मनाचा मोठेपणा पाहिजे, समजदारी पाहिजे. ते एवढं मोठं राज्य चालवतात, त्यांच्यावर जबाबदारी खूप आहे. माझी समज काढण्यासाठी ते काही आपला वेळ वाया घालवणार आहेत का? त्यामुळे प्रश्न असा आहे एवढाच, की मी म्हणतो ते बरोबर असेल, तर त्याच्यावर त्यांनी विचार केला पाहिजे. माझ्यासारखे अनेक जण हे असं म्हणतायत, मी एकटा म्हणत नाही. आता अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीतले सगळेजण हे बोलायला लागलेले आहेत. लोकांना वाईट वाटत आहे, की अशा पद्धतीने कायद्याची अंमलबजावणी न करता कायद्याच्या चिंधड्या उडवायच्या. पोलीस प्रशासनाला ट्रेनिंगच द्यायचं नाही योग्य प्रकारचं. हे चांगलं नाही. मग गृहमंत्री म्हणून तुमची जबाबदारी आहे. मग जर कोणी म्हटलं आता, की तुम्ही मग गृहमंत्री न राहता दुसऱ्यांना गृहमंत्री करा. गृहमंत्री म्हणून फडणवीस अपयशी ठरतायत. असं दिसते ना मग आता याच्यातून दिसते, की ते असंवेदनशीलतेने त्याच्याकडे बघत आहेत. त्यामुळे माझं काय म्हणणं आहे, तुमचा इंटेलिजन्स कशासाठी वापरता तुम्ही? पोलिसांचा इंटेलिजन्स डिपार्टमेंट पूर्ण तुमच्यासोबत आहे. मग इंटेलिजन्स डिपार्टमेंट तुम्ही कुठे-कुठे बंधुगिरी सुरू आहे, बुवाबाजी सुरू आहे, कुठे फसवणूक सुरू आहे लोकांची, याबाबतीत इंटेलिजन्स वापरायचा नाही. याबद्दल तुम्ही लोकल क्राईम ब्रांचला सूचना देता का? याबद्दल तुम्ही क्राईम इन्व्हेस्टिगेशन ब्युरो जे CID आहे त्यांना सूचना देता का? तुम्ही काहीतरी सूचना द्या ना, अशा दाखवा ना आम्हाला हे तुम्ही करताय म्हणून. मग इंटेलिजन्स तुम्ही वापरता इतरांवर पाळत ठेवण्यासाठी, की आपल्या विरुद्ध कोण बोलतात त्यांच्यावर पाळत ठेवा. आपल्या विरुद्ध कोणत्या पक्षातले लोकं आहेत त्या राजकीय पक्षांवर पाळत ठेवा. आपल्याच पक्षातले आपल्या विरुद्ध असलेले त्यांच्यावर पाळत ठेवा. याच्यासाठी तुम्ही पोलिसांना पाळीवसारखं वापरत असाल, तर मग त्याला आमचा विरोध आहे. त्यामुळे इंटेलिजन्स हा समाजामधल्या चुकीच्या, वाईट प्रवृत्ती दूर करण्यासाठी झाला पाहिजे. राजकीय कारणांसाठी होत असेल तर ते चुकीचं आहे. माझ्यासोबत ॲडव्होकेट असीम सरोदे. एकंदरीतच समाजामध्ये ज्या व्हिक्टिमच्या क्लिप्स वगैरे फिरत आहेत. एकंदरीत समाजातून विविध स्तरातून नागरिकांनी असेल किंवा वकिलांनी ज्या पीडित आहेत अशोक खरात प्रकरणातील त्यांना मदत करण्यासाठी पुढे आलं पाहिजे. असं मत त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. माझ्यासोबत असीम सरोदे, टाइम्स ऑफ मराठीसाठी पुण्यावरून आदित्य. धन्यवाद.